या व्हिडिओमध्ये आपण बिल्डिंगचं एस्टिमेट अँड कॉस्ट काढणार आहे, ज्याच्यात रेट आहेत, मेजरमेंट शीट आहे, बार बेंडिंग शेड्यूल आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे आणि ड्रॉइंग आहे. ड्रॉइंगमध्ये काय काय घेतलेलं आहे त्याच्यात प्लॅन आहे, टिपिकल सेक्शन आहे, बीमचं शेड्यूल आहे, त्याचं सेक्शन आहे, स्लॅबचं शेड्यूल आहे, त्याचे सेक्शन आहे, कॉलमचं सेक्शन आहे, फाउंडेशन प्लॅन आहे, कॉलमचं टिपिकल सेक्शन आहे त्याचं. याच्यात सगळी डिटेल घेतलेली आहे, ज्याच्यात तुम्हाला मेजरमेंट शीट मिळणार. मेजरमेंट शीटमध्ये काय काय आयटम आहे, क्लिनिंग अँड ग्रेबिंग घेतलेलं आहे, एक्सकॅव्हेशन घेतलं आहे हार्डवूडमधला, त्याचं मेजरमेंट हाईट, लेंथ, विड्थ, त्याची क्वांटिटी सगळी दिलेली आहे. एक्सकॅव्हेशनमध्ये हार्ड रॉक घेतला आहे, सोलिंगचा आयटम घेतला आहे, फाउंडेशन घेतला आहे, फाउंडेशनला PCC आपण करत असतो ती घेतली आहे. नंतर कॉलमला आणि फुटिंगला जे स्टील वापरतात ॲज पर BBS प्रमाणे डायरेक्ट फॉर्म्युले लिंक केलेली शीट आहे, ज्याच्यात क्वांटिटी काढलेली आहे ती आहे. नंतर राफ्ट फाउंडेशनला जो फाउंडेशन आहे त्याचा कॉन्क्रीट घेतलेला आहे. नंतर पुन्हा कॉलम त्याचा कॉन्क्रीट आहे. बिलो प्लिंथ लेवल आपण एक्सकॅव्हेशन करतो प्लिंथच्या मशिनरीसाठी, ते घेतलेलं आहे त्याचं एक्सकॅव्हेशन. प्लिंथ बीमला सोलिंग घेतली आहे, त्याला PCC घेतली आहे. प्लिंथ बीमच्या बिलो प्लिंथ बीम जे मशिनरी करतो ब्रिक मशिनरी ते घेतलं आहे. बीमचं स्टील घेतलं आहे प्लिंथ बीमचं. नंतर प्लिंथ बीमचं कॉन्क्रीट घेतलं आहे, कॉलम घेतले आहेत. नंतर आपण प्लिंथ बीम झाल्यानंतर फ्लोरिंगमध्ये मुरूम फिलिंग जी करतो ते घेतलं आहे, सोलिंग घेतलं आहे मुरूम फिलिंगचा बेसला फ्लोअरला, त्याचं PCC घेतलं आहे. नंतर बीमचं आणि स्लॅबचं स्टील घेतलं आहे, त्याचं बीमचं आणि स्लॅबचं कॉन्क्रीट, वॉटर कंटेनर, आपलं वॉटर टँक, नंतर वॉटर टँक, नंतर अबो प्लिंथ जे कॉलम असतात ते घेतलं आहे. स्टोन मशिनरी घेतली आहे, जे आपल्या भिंती असतात त्या ब्रिक मशिनरी. नंतर नंतर आपल्या विंडोजला जे स्टील ग्रिल वर्क असते ते घेतलं आहे, त्याची क्वांटिटी काढलेली आहे. सँड फेस प्लास्टर घेतलं आहे एक्सटर्नल साईडचं, इंटरनल साईडचं प्लास्टर. त्याच्यातून डोअर विंडोची साईज कट केलेली आहे, डिडक्शन केलेली आहे. नंतर फ्लोरिंग घेतली आहे. आपल्या डोअर फ्रेमला मार्बल जे लावतो आपण किंवा विंडोज फ्रेमला ते मार्बल घेतले, त्याचे मेजरमेंट आहेत. नंतर कट टू टीड आपल्या डोअर फ्रेमला जी आपण लाकडाची वूड फ्रेम लावतो ती घेतली आहे. ॲल्युमिनियमला स्लायडिंग विंडोज घेतली, स्लायडिंग विंडोज. नंतर विंडोजला ग्रिल घेतलं आहे स्टीलचं, त्याची क्वांटिटी. रोलिंग शटर घेतला आहे. नंतर डाऊनस्ट्रीम पाईप जो स्लॅबवरून खाली येतो. नंतर टेरेसला वॉटर प्रूफिंग ट्रीटमेंट घेतली आहे. एक्सटर्नल पेंट आहे, इंटरनल पेंट आहे. आणि BBSमध्ये आपण फाउंडेशन BBS, फाउंडेशनचं, कॉलमचं, प्लिंथ बीमचं, पुन्हा कॉलमचं, प्लिंथ बीमचं, स्लॅबचं, फ्लोअर स्लॅबचं, अशा प्रकारे आपण त्याची सगळे फॉर्म्युले लावून क्वांटिटी काढलेली आहेत, ज्याच्यात डिस्क्रिप्शन कोणता बार आहे, मेन बार आहे, शेप काय आहे आपल्या बीमचा, त्याची लेंथ, त्याची विड्थ, त्याची नंबर्स ऑफ स्टील, डाय ऑफ बार, कटिंग लेंथ, टोटल लेंथ, वेट आणि टोटल वेट, अशा प्रकारे हे घेतलेलं आहे. नंतर पुन्हा ॲब्स्ट्रॅक्ट घेतला आहे, हे सगळे लिंक केलेले आहे. तुम्ही याच्यावर क्लिक केलं की तिथून तुमच्या मेजरमेंटवरून अमाऊंट येणार आणि त्याला रेट घेतलेला आहे ॲज पर PWD DSR नुसार. तुम्ही इकडे चेंज केली की तिकडंसुद्धा व्हॅल्यू चेंज होणार. अशा प्रकारे हे सगळं सेटअप केलेलं आहे. तुम्हाला समजा ही शीट एक्सेल फाईल परचेस करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून ठेवतो, तिथून तुम्ही ते अमाऊंट पे करायची आणि तुमच्या मेलला 1 ते 2 मिनटात ही फाईल येणार, ज्याच्यात तुम्ही एडिट करू शकता, तुमच्या क्वांटिटी टाकू शकता आणि तुमचे रेट काढू शकतात ॲज पर युअर रिक्वायरमेंट, तुमच्या साईजनुसार, तुमच्या प्लॅननुसार. आणि तुम्ही एस्टिमेट अँड कॉस्टिंग बिल्डिंगचं काढू शकता. याच्यात सगळे आयटम कव्हर केलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.